तर भाऊ ना आता आपलं लास्ट ठिकाण राहिलंय ते म्हणजे आपलं रेणुका मातेचं मंदिर. हे बघा आता आपण आलो इथं आणि आता इथं दर्शन केल्यानंतर मग डायरेक्ट आता आपण घरी म्हणजे आम्ही तेव्हाच म्हणजे इथंच फिरतो नाही का चांदोडमध्ये. पहिले इच्छापूर्तीला गेलो त्यानंतर मग आता इकडं वरती नाही का हे बघा दिसतंय मंदिर. इकडं पण गेलो त्या मंदिरामध्ये आणि आता इथं आलोय खाली. हे पण मंदिर मस्त यार, बनवलं तर जबरदस्त आहे. म्हणजे जुनंच आहे, जुनंच काम केलेलं नाही की त्याचं. अशा मंदिरामध्ये व्हिजिट केलीच पाहिजेत, फिरायला भारी पण वाटतं नाही इकडं. चला आता म्हणजे जाऊ का भावांनो. असा काय इंटरफेस आहे या मंदिरामध्ये पण. आणि आता आपण एंटर करतो मध्ये नाही काय बघा मंदिरामध्ये. समोर बघा इकडे इकडे आहे मंदिर. भारी यार बा. और इकडे एकदम गुफेसारखं दिसतं भाई, एकदम जबरदस्त आहे बा. आज तर मंदिरात गर्दी नाही म्हणजे आज मोकळं दर्शन म्हणून आपलं एवढं माहिती आहे आपल्याला. इकडे पण इथं पण मंदिर आहे एक देवीचं, हनुमान दादांचं मंदिर आहे आपल्या. हे बघा इथं आहे. आणि इकडं म्हणजे इकडं महादेवाची पिंड आहे आणि इथं नंदी आहे. इकडे पण बाकी काही छोटी छोटी देवांची मूर्ती ठेवली आहे. चला मग आता दर्शन घेऊ. हो नो, इथं पण दर्शन तर मस्त झालं पण मध्ये फोटो काढायला गेलो होतो. एवढा जबरदस्त सीन ना. हीच आहे का सगळी गँगवर का आपलं सचिन फोटो का एक नंबर नव्हता. तिथला पुजारी म्हणजे चला म्हणे बाहेर म्हणे चला भाई डायरेक्ट उचकून दिलं डायरेक्ट. एवढा जबरदस्त सीन करून टाकला आमच्या सोबत ना. जाऊन पण काय नाही, बाहेर वाटलं इथं मंदिरामध्ये पण येऊन मस्त वाटतं. इथं अजून पण असं वाटतं की जावं नाही पण अजून काम आहे घरी भाई भरपूर. कामावरती पण जावं लागतं मुलांना, त्याच्यामुळं ना लवकर जावं लागेल. आणि यार आपण इकडं तर खाली बघितलंच नाही ना इकडे कसं आहे काय नाही. हे बघा इकडे पण मस्त दिसतंय यार, एकदम भारी वाटतंय यार, जबरदस्त. इकडलं व्ह्यू पण खतरनाक यार.